राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आत्ताची सर्वात मोठी खळबळजनक बातमी संगमनेरमधून येते. संगमनेर येथील भोंदू गडगेवर कारवाई करा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मागणी केली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावामध्ये असणाऱ्या दत्तधाम येथील भोंदू गडगे महाराजांची भोंदूगिरी बंद करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सन 2020 पासून संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांकडे या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीही कारवाई झाली नसल्याचे अनिसचे म्हणणे आहे. संगमनेरच्या वडगावपान येथे गडगेबाबा हा दत्तधाम सरकार या नावाने आश्रम चालवतो. तिथे मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष येतात. तिथे येणाऱ्या लोकांचे गडगे महाराज आर्थिक शोषण करतो, तर आर्थिक पिळवणूक करतो, फसवणूक करतो. आध्यात्मिकतेच्या नावाखाली या बाबाने परिसरात मोठी दहशत निर्माण केली आहे. या बाबाकडे कोणतीही पदवी नसताना तो लोकांना फसवे उपचार करतो. अनेक स्त्री पुरुष तिथे मुक्कामाला राहतात. शेकडो लोकांनी महाराष्ट्र अनिसकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. या बाबाच्या दहशतीमुळे लोक लेखी तक्रार करत नाहीत, असे अनिसच्या कार्यकर्ता रंजना गवंदे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात भोंदूगिरीचं सध्या अगदी पेव फुटलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बाबा हे भोंदूगिरी करतायत आणि मुख्यतः त्यातून स्त्री शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे असं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणही होतं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वडगावपान इथे गडगे महाराज नावाचा एक बाबा दत्तधाम आश्रम या नावाने भोंदूगिरी करतो. त्याच्या विरोधात महाराष्ट्रभरातून अनेक तक्रारी आलेल्या आहेत. ह्या बाबाच्या तक्रारी आणि त्याच्या चालणाऱ्या ज्या लीला आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्या संबंधाने आम्ही अगदी 2020 पासून पाठपुरावा करतो आहोत. परंतु अद्याप काही अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या बदल्या आणि यंत्रणेची निष्क्रियता याच्यामुळे कार्यवाही होऊ शकली नाही. त्यामुळे आता उघडपणे ह्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ह्या बाबाच्या विरोधात जादूटोना विरोधी कायदा आणि मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट ह्या कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि हे जे आश्रम आहे किंवा जी भोंदूगिरी आहे ती त्वरित बंद व्हावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 2013 पासून जादूटोना विरोधी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार जी कोणी पीडित व्यक्ती आहे, जी कोणी शोषित आहे, जी फसवली गेली आहे, ती व्यक्ती स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन ह्या बाबाच्या फसवणुकीविरुद्ध कारवाईची मागणी करू शकते. माझं त्यानिमित्ताने लोकांना असं आवाहन आहे की आपण समोर यावं, आपण पुढे यावं आणि पोलीस स्टेशनला लिखित स्वरूपात तक्रार करणं आवश्यक आहे आणि तशा प्रकारची तक्रार आपण करावी. आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसून जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 900 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजारवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलास शेठ गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.